आयांच्या म्हणजे बऱ्याच वेळा सकाळीची शाळा असली की लवकर उठून हं, आया डबा हं, करून देतात हं, मुलांना. पण मुलं डबा पूर्ण संपवत नाहीत. हं. तर काय असू शकतं त्याचं कारण? जी मुलं घरी खात नाहीत, ते तुम्ही जर डब्यात भरायला लागलात आणि एक्स्पेक्ट करता, की मुलं ते खातील, तर हे हां. अगदी चुकीचं आहे. जनरली कसं असतं, की आपल्याला आपलं मूल माहिती असतं आणि त्याला त्याची लाइक्स, डिसलाइक्स पण साधारण माहिती असतात. पण त्या हिशोबाने जर आता तुम्ही जर डबा पॅक करायला लागलात, तर मग वी सी की तो डबा व्यवस्थित संपतोय. अनेक वेळेला असं होतं, की थोडं इंटरेस्टिंग फूड द्यायलाच पाहिजे. कारण लहान मुलं जी असतात, त्यांना मी म्हटलं तसं एक्सपोजर खूप असतं. तर जसं मी बोलले, की पोळी भाजी मे बी जो स्मॉल ब्रेक तुमचा जो असेल, त्याच्यामध्ये एक तर ना लहान मुलांना धावपळ करायला खूप आवडते. सो ते बसून डबा खाणं स्कूलमध्ये ना वेस्ट ऑफ टाईम त्यांना वाटतं. मग हं. त्याच वेळेला मी जाऊन फ्रेंड्स बरोबर धावपळ करीन हे. तर अशा वेळेला मी काय मदर्सना सजेस्ट करते ना, पटकन क्विकली जे त्यांना खाता येईल ना, ते तुम्ही डब्यामध्ये असं द्या. पॅक हां. करून द्या. हं. म्हणजे रोल्स झाले, पराठ्यामध्ये तुम्ही चटणी घालून द्या, ते तुम्ही रोल बनवून द्या, ते इझिली खाऊ शकतील. तुम्हाला हवंय तर होल व्हीट ब्रेडचे किंवा हेल्दी ब्रेडचे सँडविचेस बनवून देऊ शकता. त्याच्याऐवजी मग तुम्ही इडली देऊ शकता, जे पटकन ते घेऊन खाऊ शकतात. असं जर इझिली उचलून जर त्यांनी गोष्टी खाल्ल्या ना, तर देन यू विल सी की तुमच्या डब्याचे फिनिश व्हायचे चान्सेस खूप जास्ती आहेत. हं. कारण त्यांना ना तो टाईमच स्पेंड नाही करायचा आहे. तुम्ही अगदी उपमा, पोहे असं जर भरून ज्या दिलत ना, गोष्टींना वेळ लागतोय त्यांना खायला आवडतच नाही. तेवढ्यात. सारखं घेऊन चमच्यानी खाणं आणि आपल्याला पण माहिती आहे ना, उपमा, पोहा फक्तच कार्ब्स देतायत. मग हां. आपल्याला काहीतरी प्रोटीन प्रोटीन घ्यायचंय ते. रिच हवंच आहे ना, हां. मग ते उपमा, पोहा एखाद्या डिफरंट टाईमला शिफ्ट करा. मे बी 4 वाजता शिफ्ट करा. जिथे त्या मुलाला जरा स्थिरता असते. थोडंसं अन्नाकडे लक्ष देईल खायच्या वेळेला आणि मग त्याच्यानंतर डब्यामध्ये शॉर्ट ब्रेक असू दे, नाहीतर लाँग ब्रेक असू दे. काहीतरी क्विकली जे त्यांना खाता येईल आणि स्पिल प्रूफ असेल. आपण अगदी वरण, ताक वगैरे अगदी देत बसलो, तर त्यांना ते हं. नाही झेपत. स्पेशली हं. लहान-लहान जी मुलं असतात ना, त्यांना ते फार डिफिकल्ट कॅरी जातं. करणं पण खूप अवघड खूप होतं डिफिकल्ट त्यांना. जातं. हां. तर लहान मुलांचं जेव्हा आम्ही डायट बनवतो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप बघायला लागतात, की हं. आपण जे आज अडल्ट्स खातो, तेच आपण त्यांचं फॅन्सी फॉर्मॅटमध्ये कसं अवेलेबल करून देतो. हं. हं, खूप कॉमनली आपण बघतो, की आयांच्या तक्रारी असतात, की हं, मुलं भाज्या खात नाहीत. हं. तर त्यांना त्या आवडत नाहीत का आपण ती आवड त्यांना लावायला कुठे कमी पडतो? सो टेस्टनं काही जन्मता येत नाही. हो की हां, नाही? हां. तर आता एक आहे, की जर तुम्ही एखादी चांगली हॅबिट त्या मुलामध्ये लहानपणापासून घातली, तर त्याचा इफेक्ट ना ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे 30-40 वर्ष पुढे दिसून येतो. अशी कित्येक मुलं आहेत, ज्यांना घरचं भाजी-पोळीच खायला आवडते. म्हणजे माझ्या पण प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे. तर हे का असं झालेलं आहे? कारण कुठेतरी लहानपणी ते कंपल्शन केलेलं आहे, की ठीक आहे बाबा, तू ती भाजी-पोळी खाल्लीच पाहिजेस. तुला काही दुसरं ऑप्शन अवेलेबल करून मिळणार नाहीये. जेव्हा असं होतं, तेव्हा ते कितीही बाहेर गेले, कितीही जंक फूड त्यांनी बाहेर खाल्लं, तरी त्यांना घरी येऊन ना ती भाजी-पोळी, आमटी-भात खायलाच आवडते. सोल फूड आपण ज्याला म्हणतो. हं, हं. अजून पण आपल्याला आवडत नाही का? हो. आईने केलेलं वरण-भात किती पट्या हो आपल्याला ना. आवडतं ॲज कंपेअर्ड टू जंक. मे बी 1, 2, 3दा आपण जंक फूड बाहेर खाऊ. पण मग चौथ्या दिवशी असं वाटतं, की नाही मला ना घरचंच जेवण खायचंय. हं. सो हे मग ना टेस्ट डेव्हलप करायचं असतं. सो डेव्हलप करायचं म्हणजे काय? सगळे जेव्हा एकत्र तुम्ही जेवायला बसताय ॲज अ फॅमिली. आजकाल कसं होतंय, की सगळेजण वेगवेगळ्या टाईमला जेवतात आणि मग जेव्हा ते वेगवेगळ्या टाईमला जेवतात, तेव्हा बरेचदा टीव्ही समोर बघून जेवलं जातं. मग अशा वेळेला मुलाला काही म्हणजे हेच नसतं, मजाच येत नाही. सो जो मील टाईम असतो ना, तो नेहमी फॅमिली टाईम बनवला पाहिजे. म्हणजे एन्जॉय एक्सचेंज, की करता आलं. दिवसभर फूड तुम्ही एन्जॉय करता हां, आलं पाहिजे. दिवसभर तुम्ही काय केलंय? एकमेकांचे व्ह्यूज एक्सचेंज होतात. थोडीशी मस्ती होते त्या डायनिंग टेबलवरती. थोडासा डायलॉग होतो. मग त्या मुलाचं मे बी काहीतरी स्ट्रेस असेल दिवसभरात, हो की नाही? फक्त अडल्ट्सना स्ट्रेस नसतो. लहान मुलांना पण वेगवेगळे स्ट्रेस असतातच ना, त्यांच्या स्कूलमधले जे असतात ते. तर ह्या सगळ्या जेव्हा चर्चा होतात ना, तेव्हा एक तर फूड पण व्यवस्थित खाल्लं जातं आणि डायजेशन पण व्यवस्थित होतं आणि मग त्याचं अब्झॉर्प्शन पण नीट होऊन ग्रोथ व्यवस्थित होते. सो दॅट्स व्हाय ईटिंग इन अ फॅमिली पॉट अँड टुगेदर इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. हे एक खूप मील तरी पाहिजेच आहे. हे खूपच छान सजेशन हो. सांगितलं.
सो प्रत्येक आई-वडिलांनी हे बघायला पाहिजे, की आपला स्वतःचा असा फॅमिली टाईम कधी येस. असेल, आयदर लंच और डिनर दोन्हीपैकी एक तरी येस. निश्चित असावा. हं. Instagramवर बरेचसे परफेक्ट लंच बॉक्सेस हं. असे हां. दिसतात. हं. पण ज्या वर्किंग आया असतात हं. त्यांच्यासाठी हे हं. थोडंसं डिफिकल्ट असतं. हं. सो पटकन होणारे असे हेल्दी कुठले ऑप्शन असतील, की जे ते मुलांना डब्यामध्ये देऊ शकतात? हां, जे असं परफेक्ट मील वगैरे दाखवलं असतं त्यांनी ना आयांना परत गिल्ट यायला लागते, की हां. मी एवढं परफेक्ट पॅकच करून देत तरी नाहीये अजून परफेक्ट मुलांना. काहीतरी वेगळं आहेच. काहीतरी हां, काहीतरी म्हणजे आणि त्यांनी जर दिलं नाही ना, तर त्यांना ते वाटायला लागतं, की अरे मी तर ना परफेक्ट मदर नाहीच आहे. पण एव्हरी मदर इज अ परफेक्ट मदर. हे तर मला परत-परत सांगावसं वाटतं, हं, की हं. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी व्यवस्थितच विचार करत असते. तर जेव्हा आपण ना बेसिकली आम्ही फूड ग्रुप्स कन्सिडर करतो. एक म्हणजे फायबर जे तुमचे सॅलड्समधनं येतं, भाजीमधनं येतं. एक आहे प्रोटीन ग्रुप, डाळीमधनं येतं ताक, पनीर किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड. एक आहे कार्बोहायड्रेट्स जे चपातीमधनं येतात, भाकरी, भात ह्याच्यातनं येतात. मग घी इज फॅट्स आणि मग ताक हं. किंवा प्रोबायोटिक असं आम्ही हे पूर्ण हेल्दी प्लेट कन्सिडर करतो. तर हेच जे हेल्दी प्लेट आहे ना, तीच आपण वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल करून द्यायची. म्हणजे काय? मी थोडे एक्झाम्पल्स देते. ओके. हं. शॉर्ट ब्रेक जर तुम्ही कन्सिडर केलं तर पराठा पॅक केला, त्यालाच आपण तूप लावायचं, त्याच्यावरती चटणी टाकायची आणि एक साइडला फ्रूट द्यायचं. पटपट ते घेऊन खाऊ शकता किंवा तुम्ही एखादं ऑमलेट सँडविच देऊ शकता किंवा तुम्हाला उपमा पोहेच द्यायचे तर त्याच्या साइडला तुम्ही नट्स देऊ शकता. म्हणजे ते एक कॉम्बिनेशन बॅलन्स आउट होतं. लंचमध्ये असंच तुम्ही पुलाव देऊ शकता ज्याच्यामध्ये सोयाचे चंक्स घातलेले आहेत किंवा पनीर घातलेलं आहे. म्हणजे पटपट घेऊन खाल्लं ना त्यांनी. हं. मग त्याच्याबरोबर तुम्ही प्रॉबॅबली दही वेगळं पॅक करून देऊ शकता किंवा पराठे आणि हे किंवा राजमा चावल हे खूपच कॉमन ऑप्शन आहे. एकत्र मिक्स करून दिलं आणि त्यांनी ते खाऊन टाकलं. हं. अनेक वेळेला बसून खायला पण त्यांना वेळ नसतो. म्हणजे जागा पण नसते, जिथे हं, कुठे हं. स्कूलमध्ये आहे ते. हं, हं. मग असं एलॅबोरेट मोठे-मोठे टिफिनच्या ऐवजी 2-3 टिफिनचे डबे असतील ना, तर ते पटपट संपतील. हं. संपायचे चान्सेस जास्ती आहेत. तर हं. जे जेव्हा-केव्हा शक्य आहे किंवा आपले लाडू झाले. हं. आता न्यूट्रिशन बार खायची गरज नाहीये. आपले लाडू इतके पौष्टिक आहेत, हं. की त्याच्यामधनं इनफॅक्ट घरी केलेले असतात. व्यवस्थित इन्ग्रीडियंट्समधनं बनवलेले असतात. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे क्वालिटी ऑफ इन्ग्रीडियंट्स काय गेलेली आहे. तर हे जे अशी थोडीशी तयारी आहे ना, ते मे बी ओव्हर द वीकेंड सॅटर्डे, संडेला करून ठेवू शकतात. आणि मग थ्रूआउट द वीक ते वन बाय वन युटिलाइज करत राहायचं. म्हणजे ती गिल्ट पण राहत नाही, की मी काय पॅक केलेलं नाहीये आणि शुअर शॉट माहिती आहे, की हे व्यवस्थित पॅक होईल. अजून एक थोडंसं इन एडव्हान्स थिंकिंग म्हणजे असं करू शकता, की एखादा ना चार्ट बनवून ठेवायचा. म्हणजे ना सॅटर्डे, संडेला एखादा रफ चार्ट बनवून ठेवायचा तुमच्या फ्रिजवरती, की मंडेला मी हे देणार, ट्यूसडेला हं. हे देणार. आणि म्हणजे इनफॅक्ट ते सोपं पण पडतं आम्हाला खूप, की थिंक म्हणजे पण नाही ना दररोज करायला उठून लागत. विचार नाही करायला विचार लागत. पण नाही हां. करायला लागत. हां. अनेकदा ना आपण प्रिपेअर्ड नसतो, की आता मी काय देऊ डब्यामध्ये? हं. उठल्यावरती विचार करतो. हो. त्याच्याऐवजी जर एक आणि ना लिस्ट आजकाल बनवली तर. हं. आणि फॉर्च्युनेटली आजकाल इंटरनेटवरती हे तुम्हाला डायरेक्ट चार्टच प्रिंट करून मिळेल, जो ओके. तुम्ही फ्रिजवर लावू शकाल. फक्त हां. मग तुमचं काम काय राहतं, की ते त्या फॉलो करायचं. चार्टनुसार फॉलो हं. करायचं. हं. सो तुमचं जे काय गिल्ट ट्रिप पण आहे ना, की मी करू नाही शकत आहे, मला जमतच नाहीये, ती खूप कमी होऊन जाते. सो एक मील प्रेप करू शकतात सॅटर्डे, संडे आणि जस्ट बी अ लिटल बिट प्रिपेअर्ड इन एडव्हान्स. म्हणजे तुमचं डिसिजन फटीग जो येतो ना, म्हणजे एक तर आईला काय असतं ना, स्वतः तयार व्हायचं असतं ऑफिसला जायला. स्वतःचा डबा पॅक करायचा, फॅमिलीचं सगळं बघायचं असतं, मुलांचं सगळं बघायचं असतं. मग याच्यामध्ये जितके तुम्ही कमी डिसिजन्स वर फोकस कराल, डिसिजन फटीग जितका तुमचा कमी होईल, तितकं तुमचं द फीलिंग ऑफ गिल्ट किंवा डिसिजन मेकिंग बिकम्स मोर प्रॉम्प्ट. सो हे डेफिनेटली लक्षात ठेवा. सो आठवड्याभराची हां. लिस्ट बनवून ठेवणं हं. हा खूपच चांगला उपाय आहे येस. आणि यू शुड बी माइंडफुल म्हणजे तुम्ही काही बनवताना हं, किंवा मुलांसाठी हं, टिफिनसाठी बनवताना हं. या गोष्टी तुम्हाला हं. लक्षात फक्त ठेवल्या पाहिजे. एक मी ॲड ऑन करीन. एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, की जेव्हा तुम्ही लंच किंवा शॉर्ट ब्रेक पॅक करताय, तेव्हा डोक्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की एखादं फळ किंवा भाजी आहे की नाही? हं.
एखादं कार्बोहायड्रेटमध्ये चपाती किंवा भात किंवा उपमा पोहे, शॉर्ट ब्रेक हे आहे की नाही आणि एखादं प्रोटीन आहे की नाही. ह्या फक्त 3 गोष्टी पाहिल्या ना, मग त्या कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करू म्हणजे शकता. बॅलन्स डाएटच हां. एक प्रकारे आणि ना देताय. ह्या फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की मला एक फायबर द्यायचंय, मला एक कार्बोहायड्रेट द्यायचंय आणि मला एक प्रोटीन प्रोटीन द्यायचंय. द्यायचंय. आणि मी आता तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स पण दिले. सो जितकं अनकॉम्प्लिकेट करता येईल, तितकं आयांचंच लाईफ सिंपल होऊन आणि जाईल. वेळ पण कमी हां. लागेल आणि मुलांना त्यासाठी. पण खायला आवडेल ना फॅन्सी काहीतरी पॅक करून दिलं तर. हो, तर आया बरोबर. पण खुश आणि मुलं मुलं पण पण खुश. खुश. बरोबर. मल्टीग्रेन किंवा ॲडेड शुगर हं. किंवा हेल्दी फूड असं बऱ्याचशा पॅकेट्सवरती हं. लिहिलेलं असतं. तर हं. ते मिसलीडिंग असू शकतं का? टोटली. जे मोठ्या अक्षरात पुढे हेल्दी किंवा लो फॅट, लो शुगर असं लिहिलेलं असतं ना, ते वाचण्यापेक्षा मी सगळ्यांना इन्सिस्ट करते, की तुम्ही लेबल म्हणजे जे छोट्या अक्षरात पाठीमागे लेबलमध्ये इन्ग्रीडियंट्स लिहिले असतात ना, हं. ते वाचणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अनेक वेळेला आपल्याला जे हेल्दी पर्सीव्ह करतो आपण, ते जरुरी नाहीये, की ते हेल्दी असतं. कारण ते शेवटी फूड कंपनीजना, जे मार्केटिंग डिपार्टमेंटना ते प्रॉडक्ट विकण्यासाठी तो उपाय करायलाच लागतो. पण आपण जागरूक नागरिक होऊन ते जस्ट आपण जर लेबल पाहिलं, की याचे न्यूट्रिशन फॅक्ट्स काय आहेत? जे लो शुगर म्हटलंय, लो शुगर तर ठीक आहे, पण त्याच्याऐवजी काही आर्टिफिशियल स्वीटनर नाही ना घातलेलं आहे, काही आर्टिफिशियल कलर नाही ना घातलाय. तर हे फक्त मी म्हणेन, की प्रत्येकाने इन्ग्रीडियंट्सची लिस्ट वाचलीच पाहिजे. जर एखादा नवीन पदार्थ तुम्हाला दिसतोय, की मार्केटमध्ये आहे आणि हा मला माझ्या मुलाला द्यायचा आहे. सो थोडंसं तो एक एफर्ट घेऊन तुम्ही ते लेबल वाचलंच पाहिजे. खूप घरात अशी पण पद्धत असते, की मुलं बिस्किटं खूप खातात. हं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण आधीच सांगितल्याप्रमाणे साखर, हं. मैदा किंवा सॉल्ट या गोष्टी जास्त नकोयत. हं. तर त्याबद्दल काय सांगता तेच येईल? मी म्हणेन ना, की जसं हे जंक फूडच झालं ना. हं, हं. जंक फूड हे अडिक्शनच आहे ना. हो. बिस्किट पण म्हणजे काय, की गोड खायची इच्छा व्हायला लागते आणि बिस्किट इझिली अवेलेबल आहे म्हणून ते तुम्ही त्यांना अवेलेबल करून देताय. तर मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणेन, की बिस्किटाचं प्रमाण पूर्णपणे शून्य असलं पाहिजे घरामध्ये. म्हणजे कधीतरी आपण जसं जंक फूड, चिप्स किंवा हे आणतो ना कधीतरी वन्स इन अ व्हाईल, तसंच तुम्ही ते बिस्किटं पण वन्स इन अ व्हाईल आणली पाहिजेत. कुठलीही तुम्ही किती हेल्दी बिस्किट्स पकडली, यासाठी अनलेस घरातल्या सगळ्यांनीच कोऑपरेट हां, करायला पाहिजे. अनलेस की तुम्हाला माहिती आहे, की हे अगदी कुठल्यातरी लोकल स्टोअरमधनं आलेलं आहे. एखादा प्रॉपर आजकाल बरेचसे न्यूट्रिशनिस्ट पण ही बिस्किट अशी बनवायला लागले आहेत. तर अशा काही सोर्समधनं आलेलं आहे. तुमच्या ओळखीतल्या सोर्सकडनं तुम्हाला माहिती आहे, की ह्याची इन्ग्रीडियंट्सची क्वालिटी काय आहे. मग डेफिनेटली तुम्ही हे कन्झ्युम करू शकता. पण ऑल इन ऑल जे पॅकेज प्रॉडक्ट्स बिस्किट्स आहेत, ते मुलांच्या डाएटमधनं तुम्ही पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत. मग ते जर नाही द्यायचंय, तर मग काय दिलं पाहिजे? हा नेक्स्ट क्वेश्चन हो, असतो. हो. सो असे खूप सारे हेल्दी रेडी टू ईट फूड्स तुम्ही बाजारातनं आणू शकता. जसं की लाडू झाले, मी एक्झाम्पल दिलं ते. आता लाडू वेगवेगळ्या प्रकारचे झाले. तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू आणू शकता. तुम्ही जॅगरी असलेले आणू शकता किंवा आजकाल रोस्टेड स्नॅक्स खूप मिळायला लागले. फॉर एक्झाम्पल मखाना एक प्रकार आहे. त्याचे चिवडे मिळायला लागलेत. रोस्टेड चिवडे ज्याचे अगेन इन्ग्रीडियंट्स लिस्ट तुम्ही वाचली पाहिजे. नुसतंच तुम्ही बघितलंय पुढे लिहिलंय मोठ्या अक्षरात नो ॲडेड ऑइल किंवा नो ॲडेड शुगर तसं नाही आहे. यू हॅव टू रीड द लेबल. बी शुअर ऑफ द मॅन्युफॅक्चरर की कडनं तुम्ही घेताय ते प्रॉडक्ट त्या त्या मॅन्युफॅक्चररची तुम्हाला खात्री असली पाहिजे. ते आणल्यानंतरच तुम्ही तुम्ही तुमची अख्खी पॅन्ट्री शिफ्ट करू शकता इंटू समथिंग व्हिच इज हेल्दी. म्हणजे अगदी मी नाही म्हणेन की तुम्ही हेल्दी खाल्लं पाहिजे, पण अगदी अनहेल्दी पण नाही आणि समवेअर इन बिटवीन काहीतरी मॉडरेशन स्ट्राईक केलंच पाहिजे. सो हेल्दी असं लेबल असलेल्या कितीतरी गोष्टी ॲक्चुअली अनहेल्दी असतात. येस, हां, येस हां. असतातच. मुलांना खाऊ घालताना सर्रास त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो हं, आणि एंगेज केलं जातं हं. आणि मग त्यांना खाऊ घातलं जातं. बरोबर आहे. सो हे किती धोक्याचं असू शकतं? हं. तर जेव्हा मोबाईल असतो ना समोर, तेव्हा भूक लागली आहे किंवा भूक संपली आहे याचा अनुभवच येत नाही. म्हणजे तो म्हणजे कसं, की आपण टेबलवर जेव्हा बसतो, तेव्हा आपलं पोट भरलंय हे एक आपल्याला समजतं कारण आपलं कुठेतरी मन शांत असतं आणि देअर इज अ कनेक्शन बिटवीन द स्टमक अँड द ब्रेन अँड व्हिच इज टेलिंग की आता पोट भरलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही टीव्ही समोर किंवा मोबाईल बघत-बघत जेवत असता, तेव्हा भूक मला लागली आहे किंवा मला अजून खायचं आहे याचं भानच राहत नाही. मग त्याच्यामुळे जास्ती क्वांटिटीमध्ये फूड खाल्लं जातं आणि भरभर खाल्लं जातं. कारण जसं जे टीव्हीवरती चालू आहे, त्या हिशोबाने जसं ते जर तिथे स्पेशली मोबाईल
पटपट जर काही मूव्ह होत असेल ना, तर आपण इथे पटपट खायला लागतो. कारण की ते आपण स्पीड मॅचअप करायला बघतो. तर जेव्हा तुम्ही मोबाईलसमोर बसून खाताय किंवा टीव्ही बघत खाताय, तेव्हा तुम्हाला भूक चालू झाली आहे, भूक संपली आहे, हे काही कळतच नाही आणि मग त्यावेळेला जास्ती खाल्लं जातं आणि ओबेसिटीचे चान्सेस वाढतात मग. ही मोबाईल बघून खातानाची सवय हं. पुढे फ्युचरमध्ये पण कंटिन्यू होते का? आणि त्यांनी त्या फ्युचरमधल्या खाण्याच्या सवयींवर काही परिणाम होतो का? मग तेच बोलले ना, की आपल्याला ब्रेन सिग्नलिंगच मिळत नाही, की माझं पोट भरलेलं आहे. सो द ब्रेन डझंट अंडरस्टँड, की पोट भरणं ह्याचा अनुभव काय आहे? मग हे जेव्हा आपण आता म्हणतो ना, की हॅबिट्स लहानपणापासूनच बिल्ट होतात. तर तेच मग पुढे कंटिन्यू होतात. तर जसं तुम्ही अन्न जास्ती खायला लागता, तसं तुमची पोटाची कपॅसिटी वाढायला लागते जास्ती अन्न सहन करायला. मग अनेकदा सुरुवातीला तर प्रॉबब्ली शरीर एक रिएक्शन देते, की खूप खाल्लंय म्हणून आपलं पोट दुखायला लागतं. मे बी काही काहीला नॉशिया वाटायला लागतो, काही-काहींना मे बी उलटीसारखं व्हायला लागतं. पण एका एका पॉइंट नंतर बॉडी अॅडजस्ट होते. म्हणजे पोटाचा तो साईज वाढायला लागतो टू ओके. अकोमोडेट मोर फूड आणि हां. ते झाल्यामुळे तुम्ही मग कितीही खाताय ते वाढतच जातं. मग ते कसं होतं, की तुम्ही तुमच्या ब्रेनला सिग्नलिंगच देत नाहीये, की भूक लागली आहे, पोट भरलंय, आता थांबायचंय खायला आणि ते स्पेसिफिकली होतं, जेव्हा तुम्ही लहानपणापासून या सवयी डेव्हलप करता आणि मग ते तुमच्या फ्युचरमध्ये पण त्याचा इफेक्ट यायलाच लागतो. कारण तुम्हाला तुम्हाला कळतच नाहीये कधी, की ब्रेन इज नेव्हर सिग्नलिंग यू, की हं, नाऊ स्टॉप ईटिंग. इट हं. डझंट नो. इट कॅनॉट परफॉर्म देन असं आहे. सो या अशा जास्त खाण्यामुळे चाइल्डहूड ओबेसिटी पण वाढताना दिसते. ऑफकोर्स. सो त्याचं प्रमाण हे म्हणजे कुठल्या म्हणजे हे तर एक रिझन झालं. अजून काही कारणं आहेत का, की चाइल्डहूड ओबेसिटी वाढतीये? एक तर असं झालंय, की अनेक इंडियन हाउसहोल्ड्समध्ये फूडवरचं फोकस खूप वाढायला लागलंय आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीचं फोकस खूप कमी व्हायला लागलंय किंवा इनडोअर ॲक्टिव्हिटीचं फोकस खूप वाढायला लागलंय. आउटडोर खूप कमी व्हायला लागलंय. तर जेव्हा मूल सेडेंटरी असतं, काही दिवसभर ॲक्टिव्हिटी करत नाहीये, एके ठिकाणी बसून नुसता अभ्यास करतोय किंवा टीव्ही बघत खात राहतोय. सनलाईटचं एक्सपोजर नाहीये, व्हिच इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट, की तुमचं व्हिटॅमिन डी तुम्हाला नॅचरली तिथनं मिळतंय. सोशलायझिंग कमी व्हायला लागलंय. सोशलायझिंग हा खूपच इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट सगळ्यांच्या. मग ते लहान मुलं असू दे किंवा ॲडल्ट्स असू दे. तर जेव्हा तुम्ही सोशल इंटरॅक्शन करता तेव्हा तुमचं माइंड पण फ्रेश होतं, तुमची थॉट प्रोसेसेस बेटर होतात. पण सतत जर तुम्ही इनडोअर असाल, तुम्ही इंटरॅक्ट करत नाही लोकांबरोबर, तुम्ही बाहेर आउटडोअर खेळायला जात नाहीये, तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंटच हॅम्पर व्हायला लागते आणि ते मेजर कारण आहे ओबेसिटीचं. आणि वन मोर थिंग टू ॲड ऑन टू दिस इज स्लीप कंप्लीट होत नाहीये. हं. अनेक मुलं रात्री झोपायच्या आधी सुद्धा मोबाईल बघतायत. हो. मग जिथे तो मोबाईलचा लाईट ज्याच्यामधनं ॲक्चुअली रात्री ना मेलाटोनिन सिंथेसाइज होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे झोप येते. मेलाटोनिन इज अ हार्मोन ज्यानी स्लीप इंड्यूस होते. हं. पण ते मेलाटोनिन हार्मोन तेव्हाच सिंथेसाइज होतं जेव्हा त्याला ब्राईट लाईट मिळत नाही. पण तो अच्छा. जो मोबाईलचा ब्राईट लाईट असतो त्याच्यामुळे मेलाटोनिन सिंथेसिस अफेक्ट होतच नाही ते. म्हणून मग झोप पण येत नाही, झोप पूर्ण होत नाही. नेक्स्ट डे ते फ्रेश नसतात सकाळी आणि मग ती अख्खी सायकल कंटिन्यू होते आणि मग ओबेसिटी वाढायचे चान्सेस खूप जास्ती वाढतात. सो हे खूप महत्वाचं कारण तुम्ही सांगितलं, की स्क्रीन टाईममुळे ओबेसिटी का येस, वाढते आहे. येस. आजकालच्या आईला एखादा कुठला बदल तुम्ही करायला सांगाल, की हं, जे मुलाच्या खाण्यासाठी हेल्दी असेल? हं. स्वतःला बदला मी असं म्हणेन. कारण हं. मुलं जी आहेत ना, ती अडल्ट्सना ना मिमिक करतात. म्हणजे जेव्हा आपण हेल्दी हॅबिट्स डेव्हलप करायला लागतो, तेव्हा आपोआप आपलं मूल ते नकळत बघत असतं. ते इम्बाईब करत असतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये घेत असतं आणि मग ते आपोआप तसंच ओबे करायला लागतं. म्हणून जेव्हा आपण म्हणजे जेव्हा असे अनेक आहेत ना पेरेंट्स जे हेल्थ कॉन्शियस आहेत, एक्सरसाइज करतात रेग्युलरली, व्यवस्थित मील्स फॉलो करतात. ऑफकोर्स जंक फूड वगैरे तर होतच असेल. पण हे जर असं असेल ना, तर मात्र मुलं थोडेसे संकोच करतात जंक फूड सारखं-सारखं खायला सुद्धा, बाहेर गेल्यावरती सुद्धा. मग ते कंपल्शन नाही होत. ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्येच गेलेलं आहे. कारण ते त्यांच्या आजूबाजूला बघतायत, की आई-वडील झाले, ग्रँडपेरेंट्स झाले, व्यवस्थित खातायत, सगळं एक्सरसाइज व्यवस्थित आहे, हेल्दी ईटिंगला प्रायोरिटी दिलेली आहे. चर्चा करतायत ते हेल्दी ईटिंगवरती, की कसं हे असं खाल्ल्यावरती अशी नरिशमेंट मिळतीये आणि असं जर कॉमनली डिस्कशन्स झाले ना, तर आपोआप ते मूल अडॉप्ट करतं. म्हणजे त्याच्यासाठी असं काही वेगळं त्यांना शिकवण द्यायची काहीच गरज नाहीये.
आपणच पहिले बदललो ना, तर मुलं बदलतात. सो आपण बदलल्यावर मुलं बदलणार आहेत. घरातलं वातावरण पण तसं पूर्णपणे बदलणार आहे. पोषक पाहिजे मुलांना त्यांच्या सवयी बदलण्यासाठी. हं. सो परफेक्ट पॅरेंटिंग असं काही नाही आहे. नाहीच आहे. तर अवेअर पॅरेंटिंग, की तुम्ही जाणून घ्या, की काय बदल तुम्ही करायला पाहिजे आहेत हं. आणि एका दिवशी ही सवय लागणार नाही नाही. आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतनं हळू-हळू हं. मुलांना या सवयी डेव्हलप होऊ शकतात. बरोबर आहे ना. जर आपण पाहिलं की पेरेंट्सच चिप्स घेतायत, कोल्ड ड्रिंक्स पितायत. मग काय त्यांना हे वाटतं की हे सेकंड नेचर आहे ना, म्हणजे हे नॉर्मल वाटतं त्यांना. हं, आपण हं. जर म्हणू की नाही थम्स अप पिणं नॉर्मल नाहीये किंवा आपण म्हणू की कोला पिणं नॉर्मल नाहीये किंवा चिप्स खाणं नॉर्मल नाहीये. पण जर ते कॉन्स्टंटली बघतायत की सगळे आजूबाजूचे घरातले पण तेच करतायत, मग ते हं. म्हणतील की मग आम्हाला का नाही सांगताय आम्हाला तुम्ही? काही नाही. बरोबर. इट्स ॲज सिंपल ॲज दॅट. सो म्हणजे आई-वडील हे खरं तर ॲक्चुअली हं. आयडियल रोल मॉडेल्स येस. असतात सो इट्स नो मुलांसमोर. बर्डन ऑन द पेरेंट्स. मी असं हं. म्हणत नाहीये की पेरेंट्सची चूक आहे की ते अनहेल्दी वगैरे खातात ते. हं. अगेन आय टोल्ड यू ना, तो 80-20 रूल सगळ्यांसाठीच अप्लाय होतो. हां. मग तो अडल्ट्ससाठी आणि पण नेहमी अप्लाय करताच होतो पण. हां. आणि तो हां. अडल्ट्सना पण अप्लाय होतो आणि चिल्ड्रनना पण अप्लाय होतो. तर तुम्ही 80% ऑफ द टाईम्स हेल्दी खा. 20% गो अहेड एंड एन्जॉय कारण ते मुलांना पण एक मोमेंट मिळतो ना. हं. रेस्टॉरंटमध्ये गेले, वेगवेगळे क्विझिन्स ट्राय केले. कारण आता मी सांगते रेस्टॉरंट हा इंटिग्रल पार्ट झालाय सगळ्यांच्या आयुष्याचा. हं. जसं आपण फक्त वाढदिवसाला जायचो पूर्वी बाहेर आता खायला. वीकेंड्सला तर सर्रास गर्दी सर्रास बघायला मिळते होतं. हॉटेलच्या समोर. सर्रास होतं. पण ते कसं आहे, की देन चिल्ड्रन लूक फॉरवर्ड टू इट, की ठीक आहे. हं. एका सॅटर्डेला आपण सगळेजण मिळून बाहेर खातोय. ते वारंवार व्हायला लागले ना, त्याच्यातली मजा सुद्धा निघून जाते. हं, हं, तसं हं. पण आहे ना. हं. सो मुलांच्या खाण्याबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दात सायंटिफिक माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू सो मच. आजचा हा एपिसोड जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर जरूर शेअर करा. एखाद्या महिलेला यामुळे खूप उपयोग होईल आणि ती योग्य वेळी डॉक्टरांकडे जाईल. तुमचे काही प्रश्न असतील, तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्यांची उत्तरं देऊ. स्टे हेल्दी, स्टे अवेअर. मी डॉक्टर मुक्ता रयते. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.